नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर हिंदवाला बातमीपत्रात स्वागत. बातम्या परीक्षा संदर्भात दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून 12वी बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. कंधार तालुक्यात 16 परीक्षा केंद्रावर 6494 विद्यार्थी हे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देणार आहेत. 12वीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देण्यात यावी यासाठी 16 परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. कॉपीमुक्त भयमुक्त परीक्षा व्हावी यासाठी भरारी पथक, बैठा पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा काळात परीक्षा केंद्रावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये तसे निर्देशनास आल्यास उचित कारवाई करण्यात येईल असे आवाहन कंधार उपविभागीय अधिकारी विलास नरवट यांनी केले आहे. 12वीची परीक्षा उद्या दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्यामुळे आपण पूर्ण तयारी केलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी ज्या काही बेसिक सुविधा त्या परीक्षा केंद्रावरती असायला हव्यात त्या सर्व आपण केलेल्या आहेत. त्यासोबतच आपण भरारी पथक, बैठे पथक असे नेमलेले आहेत. जे बैठे पथक आहे ते परीक्षा केंद्रावर 3 तास थांबून राहील. त्यांचं काम असेल की परीक्षा केंद्रावरती कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. तसेच ते सतत ज्या काही परीक्षा देणाऱ्या वर्गखोल्या असतील ते व्हिजिट करत राहतील. त्यासोबतच आपण जे भरारी पथक आहेत त्यांना देखील आपण वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर पाठवणार आहोत. त्या ठिकाणी जाऊन ते कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतील. त्यासोबतच विद्यार्थ्यांना देखील माझे आव्हान असेल की आपण देखील एक गुणवत्ताधारक विद्यार्थी आहोत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कारण कुठलाही अनुचित प्रकार नजरेस आल्यास त्यांच्यावरती नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पालकांना देखील आव्हान आहे की आपण विनाकारण परीक्षा केंद्रावरती गर्दी करू नये. कारण जर परीक्षा केंद्रावरती जर गर्दी झाली किंवा कोणी जर असं अनुचित प्रकार घडताना सापडला तर त्यावर देखील कारवाई करण्यात येईल. त्यासोबतच जे काही आपल्याकडे परीक्षा केंद्राच्या बाहेर कंपाऊंड वॉल आहे तर त्या कंपाऊंडच्या आतमध्ये कोणालाही एंट्री देण्यात येणार नाही. सोबतच आपण तिथे पोलीस बंदोबस्त देखील ठेवणार आहोत. किती परीक्षा केंद्र आहेत? कंधारमध्ये 16 आणि लोह्यामध्ये 4 आहेत.